मला थँक्यू बोलायचं होतं. नाही जेवून गेलो मी औषध त्याला येलो असं गाईस. तर खूप दिवसांनी येतोय खूप दिवसांनी ब्लॉगिंग करतोय ऍक्च्युली. मला कळतंय लास्ट ब्लॉग गावाला गेलो होतो डायरेक्ट आता मुंबईला करतोय. तर जातोय ऑफिसला जातोय आज पण खूप दिवसांनी चाललोय भाई साहेब. लास्ट शॉर्ट जे मिनी ब्लॉग टाकला होता तो त्यानंतर मग आता चाललोय. ऍक्च्युली आज एकटाच आहे राज येत नाही असं ना पाठी येतोय सो. आणि पुढे राहुल आहे जो होता ब्लॉग मध्ये तोच तो. ठीक आहे मग चला जातो आता आणि तिकीट काढतो. आज तिकीट काढणार आम्ही एक चुकी केली. आम्ही ट्रेन मध्ये बसलोय मस्त दोघं मोबाईल बघतोय आणि भाई मारील नाही जेवून गेलं. आता चर्चगेट ह्या गेला कुठे ये मस्ती करते मस्ती. तो आता बघू पाठीत जाऊ कारण की पाठी जाऊन हे भेटेल ना आम्हाला पाठच्या पाठी मोटरला भेटेल तो तसा हवा. काही पोहोचलो होता मरीन स्टेशनला. ह्याच्यामुळे राहुल मिळू त्याला भेंडी अक्षरशः तो ग्रँड रोड पर्यंत बाहेर उभा होता त्यानंतर भेंडी बसायला आला. जरा टाइम उभा राहिला बोलवलंस थोडा टाइम बसला आता उभा राहिला तर भाई स्टेशनच मी झाला. चर्चगेट लागलो चर्चगेट वरून परत मरीनात लागलो तो आणि 10 मिनिटात आम्हाला झालाय उशीर. तर तो आता मी लवकर चलतो नाहीतर परत लेट होईल दादा शिवाय करायला. राहुलने आलेला काम करायला घेतले काही नुसतं वरती चाललाय. तुम्हाला पाऊस दाखवतो आज पूर्ण पाऊस पडलाय भाई. लास्ट टाइम पाऊस पडला होता त्यानंतर पाऊस इथं आता पडलाय. खूप दिवसांनी आता पाऊस पडला. लास्ट टाइम पडला होता त्यानंतर आता पडला. अजून काय काम अंगाचा सीन दाखवला नाही तू. पाऊस पडला जरा वातावरण मला थंड झालं होतं. ऍक्च्युली सकाळी पण नाही वातावरण सगळं थंड झालं होतं त्यामुळे आता पण मस्त पाऊस पडतो. मग आज सगळे आले ऑफिस आज राज नाही आला राग नाही आला. पाऊस पडतोय फुल तिथे घेऊन थोडा मागे आलो होतो तर बघतोय पाऊस पडतो चालूच आहे दाखवतो तुम्ही. ऍक्च्युली खूप भारी वाटत लास्ट टाइम पडला त्यानंतर सुद्धा आता पडतं. तर काय ऍक्च्युली मी वरती आलोय तो नाही आलाय. मी बोलणार होतो की मी आज पण वरती आलोय असं यासाठी बोलणार होतो कारण लास्ट टाइम ब्लॉग केला होता बट मी तो अपलोड नाही केला. असं माझ्या क्लिप्स आहेत सगळ्या बट मी अपलोड नाही केला. तर बघीन तो अपलोड केला तर नाही तर मग सध्या हाच अपलोड करेन. सो आता वरती आलो. वरती तर काय सध्या ऑर्डर नाही सध्या पाऊस तर अजून चालूच आहे. तुम्हाला दिसतोय का माहित नाही बट या पाऊस चालू आहे. तर पाऊस आहे मस्तपणे थोडे वाईट बीत याची ब्लॉग्स बघतो आणि काम करतो बाकी ठीक आहे. बेकार पाऊस पडतोय बेकार. मग दाखवायला भेटतो का तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली इकडनं तुम्हाला खूप कमी वाटेल बट भाई मी नुसतं ऑर्डर द्यायला गेलो होतो बाहेर सो ना खूप म्हणजे पाऊस पडला भाई. खूप नाही पण आहे पाऊस मला म्हणणं आहे म्हणजे आहे. आता मला काय बोलतोय काय करत नाही. सो आहे पाऊस मस्त वाटतं. आज रात्री सुकूनची थंड वातावरण राहणार आहे सो मस्त. तर गाईस मला थँक्यू बोलायचं होतं कारण की आता युट्यूब वरती म्हणजे मी जे लग्नाची सिरीज टाकली गावाला गेलो होतो लग्नाची सिरीज टाकली तर तिथे भाई तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलात मला ते आवडलं. त्यासाठी ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं कारण की आपल्याला युट्यूबला फक्त 79 सबस्क्रायबर्स आहेत आणि व्ह्यूज चांगले आलेत. मी बोलणार नाही बट चांगले आलेत खूप मस्त आले जेवढे म्हणजे अपेक्षा पण तुमच्यापेक्षा खूप मस्त व्ह्यूज आलेत माझ्या व्हिडिओ असला त्या. सो त्यानंतर मी लग्नानंतर सुद्धा आता व्हिडिओ करतोय मुंबईला आता सुद्धा आलोय आणि व्हिडिओ करतोय महिन्याभराने. आणि कारण की कसं मी त्याआधी पण ऍक्टिव्ह नव्हतो जास्त युट्यूबवरती आणि आता पण जास्त ऍक्टिव्ह नाही पण आता तर आपण कंटिन्युअसली टाकू. आणि त्याआधी मी ऍक्टिव्ह नव्हतो गावाला वगैरे गेलो तर पूर्ण अनऍक्टिव्ह युट्यूबला तरी पण एवढा चांगले व्ह्यूज आले त्यासाठी मला पर्सनल थँक्यू बोलायचं. असं जर रॅन्डमली टाकत असतो आणि तर माझं चांगलं झालं असते बट हे तर खूपच चांगलं तुम्ही अनऍक्टिव्ह असून पण एवढं चांगलं मला सपोर्ट केला त्यासाठी खरंच खूप थँक्यू गाईस. सो बाकी मग आता आपण डेली कंटेंट करू आपण डेली व्हिडिओज करू डेली मिनी ब्लॉग काही मिनी ब्लॉग काही करू पण करू. तर ठीक आहे भेटू परत आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करा. सो आता ऍक्च्युली लागले बसून वाजले 3 वाजले वाजले 3 म्हणजे 2:30 वाजले ऍक्च्युली आता 3 वाजतील जसं मला म्हणायचं आहे. आणि बाईक वरती एकटाच आहे एकटाच डबा खायला घंटा येणार ऍक्च्युली वरती म्हणत दादा आणि वहिनी असतात नाही बट आज ते नाही आलेत. आणि जर खालती बसलो असतो ना तर ते कसं 1-2 डबे असतात आणि सोबत खायला पण मजा येते. वरती एकटाच तर एकटाच खायला पूर्ण घंटा येणार बोर होणार आहे. भूक लागली तर मग खाणार तर आहे भाई घंटा आला तरी ठीक आहे चालेल सर डबा खातो आणि मग तुम्हाला भेटतो. काही त्यांचे बसूनच ऑर्डर पण काही येत नाही त्यामुळे खूप बोर होत चाललंय.
मंगातपासून काम नव्हतं तर पाऊस पण नव्हता. आता जर काम आलंय आता जस्ट मी 5 ते 10 मिनिटांमध्ये मी 4 ते 5 वेळा खालती गेलो आणि आता काम आलंय तर भेंडी आता पाऊस पण आलाय. काय झालंय तर काय बोलणार आहे पावसाला पण नाही यार. तर काहीच असा दिवस संपला. तर झालं सगळं पॅकअप करून होता आम्ही जातो घरी. हो आजचा डे आज फिनिश करूया इथेच. तेच म्हणजे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. मी बोलतोय की आजचा दिवस म्हणजे असं कामाचा दिवस होता तो संपलाय आता. सो मग आता जाऊया घरी सगळं जरा दुवारतो आणि मग यार आई बघची होती. कामाचा माझा टाइम फिनिश होतं. सो चाललोय मी घरी. सगळं जुवारलंय वगैरे सगळं जुवारलंय. सो डेक्स वगैरे सगळं जुवारून आपल्या जागी ठेवलंय आणि आता निघूया मस्त घरी जायला. आज म्हणते ना भाई आणि आज सो ते गोटापूर सगळीकडे मी सगळीकडे उभारतात तर माझं जरा लवकर जाऊया. नाही दादा सोडणार नाही असं पण कन्व्हिन्स आणि मग निघू आपण. बाकी बाय द वे ठीक आहे चला आता निघूया. बाकी सगळे जुवारले. आज तुम्हाला भेटतो. मी आणि राहुल आता निघालो दोघं. आज थोडं लवकर निघालो ऍक्च्युली. नाही तर भाई एवढं आम्ही निघालो नसतो. 9:30 शिवाय मी दुकान बंद केलं नसतं. म्हणजे आम्हाला निघाला मिनिमम 10:30 वाजले असते. मग 10 वाजले असते निघायला. बट मी आता निघालोय. आता मी राहुल जातोय घरी. भाई आज ते मंडे सगळ्या वटपौर्णिमा तर मम्मीचा उपास आहे त्यामुळे मला लवकर जावं लागायचं. सो ठीक आहे मग बाकी निघूया. आजचा दिवस ऑलमोस्ट संपायला आला. आता घरी जाऊन मस्त जेवण खाईन पिऊन मस्त झोपून जाईन. बस संपला विषय आता ते. पण ठीक आहे मध्ये दाखवीन तुम्हाला काय काय. स्टेशनला पोहोचलोय. आज आमच्याकडे तिकीट आहे भाई. तिकीट कोणाकडे नाही नाही. राहुलकडे 5 आहे आणि रिटर्न तिकीट काढली होती ऍक्च्युली. राहुलकडे 5 सकाळीच रिटर्न तिकीट काढली. रिक्षेत नाही घ्यायचंय भाई खाली पकड. कारण की आता जस्ट मला पकडलं होतं टीसीने आणि ऍक्च्युली आज महिना पण नाही झाला. काळू काय ऍक्च्युली जायचं नंतर भेटते तुम्हाला. तर मला फेस दिसणार नाही ऍक्च्युली. आता पोहोचूया पहिल्या स्टेशनला. सो हा टीसी नव्हता आणि माझ्या तिकीट होते भाई. जेव्हा माझ्याकडे तिकीट असते तेव्हा ते भेंडी 30 आसपास नसतं डेफिनेट जाऊ हलती पाऊस अभिले पा. आता पार्ल्यात ऍक्च्युली म्हणजे सकाळपासून ते इथे तर पाऊस नाही आता. बघू आता तर काहीच जातो आता घरी. घरी जाऊन जेवीन झोपीन आणि मग दिवस संपेन. तर मग घरी जाईल म्हणजे बाहेर राऊंड मारायला येईल नाही येईल ते माहित नाही. गाईच काळू कुठे चालले आता जेवून एखाद्या बाहेर निघावले राऊंड मारला आणि जस्ट भाई आता पाऊस मलाही पाऊस दाखव. तर आपण आजचा ब्लॉग इथे संपवूया आणि परत भेटू. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते विसरू नका. ओके.